म्हणजे जैनांनी डान्स बारमध्ये जाऊन नॉनव्हेज खाल्लेलं चालतं. जे मीरा रोडचं उदाहरण एवढं वाजवून सांगितलं जातंय त्या कानफटात वाजवलेली गैर आहे. त्याच्या अगोदर तो माणूस जे बोलला आहे ते गैर नाही आहे का? अब्दालीपासून सबंध देश वाचवला आणि पुन्हा कधीही अब्दाली भारतात आला नाही, याच्याबद्दल मराठ्यांचे कोणी आभार मानलेत का? तुम्ही जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला, मुंबईतली जी एक सामाजिक सुरक्षितता आहे, कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, त्यात मूळ मराठी माणसाचा संस्कार आहे आणि स्त्रीकडे पाहण्याचा जो एक थोडासा उदारवादी विचार आहे तो मराठी संस्कृतीत लपलेला आहे आणि त्यातून ही सामाजिक सुरक्षितता जी आहे ती मुंबईमध्ये दिसते. ती गायपट्ट्यामध्ये, ती दिल्लीमध्ये, हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिसत नाही आणि ती तुम्हाला हवीशी वाटते, पण तुम्हाला आमची भाषा हवीशी वाटत नाही. अशा स्वरूपाचं चित्र निश्चितपणे तयार होतं आहे. याला मुळात एक चित्र तयार होतं हे सगळं सांगत असताना की आपण हे सुसंस्कृतपणे सांगतो का, किंवा आपण राडा करतो, आपण कानाखाली मारतो आणि मराठी माणसाची प्रतिमा ही सातत्यानं मग आक्रस्ताळी होत जाते, नकारात्मक होत जाते. याला काय उत्तर? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता असं आहे की मध्ययुगीन काळापासून जेव्हा मराठी दिल्लीवर चाल करून गेले, दिल्लीचं तख्त राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यावेळेला ओरिसा आणि बंगालमध्ये नागपूरकर भोसल्यांच्या फौजा गेल्या. तिथे सुद्धा लोकांच्या म्हणण्यामध्ये व मराठी आलेत असं घाबरण्यासारखं वातावरण असं लोक म्हणायचे. अगदी. तुम्ही मला सांगा, मध्ययुगामध्ये मराठ्यांनी केलेले हल्ले, राजपुतांनी, जाटांनी आणि शिखांनी केलेले हल्ले आणि मुसलमानांनी केलेले हल्ले, यातलं कमी मानवीय काय आहे? म्हणजे मराठ्यांनी युद्ध केली ती मध्ययुगीन कायद्यांच्या काळाच्या संकेताप्रमाणे केली आणि म्हणजे ज्या प्रकारची युद्ध मोगलांनी केली, ज्या प्रकारची युद्ध निजामशाह आणि आदिलशहाने केली, याच्यापेक्षा कितीतरी बरी युद्ध आपल्या लोकांनी केली. पण आपण मराठी माणसांनी किंवा म्हणजे भूगोलवाचक शब्द वापरायचा तर मराठ्यांनी आपण देशभरामध्ये जाऊन अब्दालीपासून सबंध देश वाचवला आणि पुन्हा कधीही अब्दाली भारतात आला नाही, याच्याबद्दल मराठ्यांचे कोणी आभार मानलेत का? आणि आत्ताच्या घडीला तुम्ही ज्याचा उल्लेख केला की कानफटात मारलेलं दिसतं, राज ठाकरेंचे लोक असतील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक असतील, हे काही अनौपचारिकरित्या लोकांना प्रेमाने सांगतच नसतील का? जे मीरा रोडचं उदाहरण एवढं वाजवून सांगितलं जातंय त्या कानफटात वाजवलेली गैर आहे. त्याच्या अगोदर तो माणूस जे बोलला आहे ते गैर नाही आहे का? या राज्याला कितीतरी भाषा आहेत. एवढ्या मुजोरपणा या राज्यामध्ये मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी येतो कुठनं? या राज्यामध्ये सोसायट्यांमध्ये आम्ही मराठी लोकांना राहू देणार नाही कारण ते नॉनव्हेज खातात. म्हणजे जैनांनी डान्स बारमध्ये जाऊन नॉनव्हेज खाल्लेलं चालतं, पण घरामध्ये नॉनव्हेज खाणारे मराठी लोक तुम्हाला नको आहेत. मराठी लोकांना तुम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये येऊ देत नाही. मराठी लोकांना तुम्ही कामावर नीट कामं करू देत नाही. म्हणजे जिथे मराठी लोकांनी उचललेला हात तुम्हाला दिसतो, तुम्ही मराठी लोकांना भांडवलशाहीखाली जे चिरडलंय ते तुमचं चिरडणं दिसतंय का? म्हणजे मीरा भाईंदरमध्ये, बोरिवलीसारख्या ठिकाणी, गारोडिया नगरसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी पैसा असलेला मराठी माणूससुद्धा गुजर मारवाड्यांच्या वस्तीमध्ये घरं नाही घेऊ शकत. मग ही जी मुजोरी आहे, म्हणजे आपल्याकडे जे डोकं फिरलेले हिंदू आहेत त्यांनाही आपण हे सांगायला पाहिजे की मुसलमानांचा तुम्ही अकारण रागराग करताय. मुसलमान गावगाड्यामधला माणूस आहे, इथला कासार गावगाड्यातला आहे, इथला मुलानी गावगाड्यातला आहे. त्याच्याशी असलेले वाद तुम्हाला गप्पा मारून मिटवता येणं शक्य आहे. पण हा जो जैन आहे, ज्याला इन्फिनिटी पूलची सवय आहे आणि जो लोढाचा भाऊबंद आहे, ह्या लोकांची मुजोरी ही पैशांच्या गड्ड्यांवर आहे. आणि यांना ही खात्री आहे की MMRच्या प्रांतामध्ये लोकसंख्या कोणाची पण जास्त असो, पैसा आपलाच आहे. त्यामुळे 56 साली यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं, मुंबई गुजरातला जोडायचं किंवा मुंबई केंद्रशासित करायचं, ते ह्या दक्षिण मुंबईतल्या मेणबत्तीवाल्यांचं स्वप्न MMR प्रांताचं राज्य होऊन किंवा MMRचा केंद्रशासित प्रदेश होऊन पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याबद्दल अलर्ट राहताना मराठी माणसाचा जर आवाज थोडा काळीपाचमध्ये गेला तर ह्यांना का त्रास होतो? कारण यांचा आवाज, मराठी माणसांचा आवाज रस्त्यावरचा जास्त आहे, यांचा आवाज सह्याद्री अतिथीगृहातला जास्त आहे, यांचा आवाज ड्रॉइंग रूममधला जास्त आहे, कारण यांच्याकडे पैसा जास्त आहे. हे जे आर्थिक माफिया आहेत जैन गुजर मारवाड्यांमधले, यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी माणसाला चढाच आवाज लावावा लागणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.